पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ॲडव्होकेट शंकर नरोटे मित्र परिवाराच्या वतीने मंडळांना मूर्तीचे वाटप करण्यात आले आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त ॲडव्होकेट शंकर नरोटे मित्र परिवारातर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 25 पूर्णाकृती मूर्तींचे रविवारी थाटात वितरण करण्यात आले। उपलब्ध मंगल कार्यालयात मूर्ती वाटपाचा हा कार्यक्रम झाला। माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते जिल्हाभरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मंडळांना मूर्तीचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावर अक्षय वागसे, नारायण माशाळकर, राजाभाऊ काकडे, श्रीराम पाटील बेलाटीकर, सिद्ध निशानदार, प्रथमेश पाटील, मनीषा माने, सनी देवकते, संयोजक ॲडव्होकेट शंकर नरोटे, समर्थ मोटे, युवराज जानकर, आदित्य फत्तेपूरकर, सोमनाथ मस्के, शशिकला कसपटे, महेश गाडेकर, शेखर बंगाळे, आबा मेटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती। मूर्ती नेण्यासाठी आलेल्या विविध मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पिवळा फेटा बांधून तसेच पिवळा शेला देऊन स्वागत करण्यात येत होते। तसेच पारंपरिक धनगरी ढोलमुळे वातावरणात उत्साह भरला होता। या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते मूर्तींचे पूजन करण्यात आले। यानंतर मंडळांना मूर्तींचे वाटप झाले। आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, मूर्ती वाटप संकल्पना कौतुकास्पद आहे। यातून इतिहासाची शिकवण मिळणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाच्या माध्यमातून त्यांचे विचार युवकांनी आत्मसात करावे। आजचा हा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं आज अहिल्यादेवीचे जे मूर्तीची आपल्याला वाटप केलेलं आहे त्या निमित्तानं त्यांचं मी खरं आभार मानतो। आपल्याला माहिती आपल्याला ती मूर्ती मिळणार आहे, आपण इथे मूर्ती घेऊन जाणार आहे। आपल्याला मराठी व्यवहारामध्ये ही मूर्ती घेऊन जाणार असताना आपल्या गावापासून आपल्या मनात असते वादन झालं तुमचा, पण मूर्ती ठेवत असताना बहुरूपी ठिकाणी ठेवा। असं ठिकाणी ठेवा की केवळ आपण उत्सवपूर्त मूर्तीची पूजा केलं नंतर मूर्ती पूजा कुठेतरी ठेवून टाकला असं न होता। ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीची मूर्ती ही जसं आपण गणपतीची पूजा गणपतीच्या मूर्त्यातून करतो, जसं आपण या सगळ्या मूर्त्यासारखं अहिल्यादेवीची मूर्ती रोज उंचली जावं, त्यांना एक पवित्र ठिकाणी ठेवलं जावं आणि त्याची रोज पूजा अर्चा व्हावं। कारण त्यांचं शिकवण केलेलं कार्य आणि त्या कार्याचं सगळं आपण सगळ्यांना केलं तर आपल्याला माहित आहे की 300वी जयंती आपल्याला या देशाला मोठ्या साजरा होत आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार पुढे नेणे अत्यावश्यक आहे। मूर्ती वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून याला हातभार लागणार आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती ते औंढी या ठिकाणी चौंडी या गावामध्ये, त्या चौंडी गावामध्ये पूर्ण कॅबिनेट येऊन त्या ठिकाणी अहिल्यादेवीच्या नावावर हॉस्पिटल असेल, अनेक योजना अहिल्यादेवीच्या नावात त्या ठिकाणी घोषणा केल्याबद्दल शासनाचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो। शंकर एक चांगला उपक्रम आपण घेतला। अहिल्यादेवीचे विचार प्रत्येक गावापर्यंत पोहोचत असताना 1990ला सोलापूर शहरामध्ये मध्यवर्ती स्थापना झाली। तिकडे मध्यवर्ती स्थापनामध्ये शिवाजी महाराज विजय बनले हे 5-6 मंडळी होते। दुसरी स्थापना झाली भैया चौकामध्ये भीम अर्जुन, हे 2-3 मंडळ सोलापूर शहरामध्ये 1990 ते 92-95 पर्यंत काम करत होते। आणि बघता बघता सोलापूर शहरामध्ये जवळजवळ 100-150 मंडळी स्थापना झाले आणि मला वाटतं यावेळेस सगळ्यात मोठी मिळून सोलापूर शहरामध्ये अहिल्यादेवीची निघल्याशिवाय राहणार नाही। मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन तर संयोजक ॲडव्होकेट शंकर नरोटे यांनी आभार मानले।